ही आहे चिंगी, गोट्याची लहान बहीण. वर्गात एकदम हुशार, अभ्यासू आणि सर्व शिक्षकांची लाडकी. पण गोट्या गँगचा भाग असल्यामुळे अनेकदा तिला सुद्धा शिक्षा मिळते, चूक नसतानाही. तरी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर नेहमी असते एक निरागस आणि खोडकर हसू. कारण चिंगीला माहिती आहे, शिक्षेपेक्षा मैत्री महत्वाची असते. काय ग चिंगे, कुठे चालली? काय नाही, ते दादाला शोधायला जात होते. मला माहितीये तुझा दादा कुठे. तुम्हाला पण बघायचं गोट्याला, चला मी दाखवतो. गोट्याच्या गँग मधला सगळ्यात गोंडस, थोडा धीमा आहे पण मन मात्र सोन्यासारखं. विचार करायला वेळ घेतो, पण जेव्हा बोलतो सगळे हसायला लागतात. मित्रांसाठी काहीही करायला तयार आणि गँगमध्ये त्याच्या हास्यानेच वातावरण हलकं होतं. बाळ्या म्हणजे शांत विनोदाचं मूळ. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गोट्या गँगचं खऱ्या अर्थानं दिलसे मेंबर. हा आहे दिप्या, गोट्याच्या गँगमधला सगळ्यात शांत, पण गरज पडली की सगळ्यात आधी पुढे येणारा. कधीच गोंधळात नाही पडत, कधीच उगाच काही बोलत नाही. पण एकदा कोणी अडचणीत आलं तर दिप्या 100% हजर असतो. ज्याच्या डोळ्यात संयम आणि वागण्यात ठामपणा, म्हणूनच गँगचं गुपचूप बळ हा आहे दिप्या. चला मी गोट्याला दाखवतो, चला. गोट्या कुठे आहे रे? इथे गोट्या. अरे येडे, हे गोट्या नाही, आपला मित्र गोट्या. आपला मित्र गोट्या का? काय रे? हा आहे पिंट्या, गोंधळात पाडणारा आणि नेहमी प्रश्नांमध्ये जगणारा. पण हे का? मग असं केलं तर काय होईल? मास्तर ओरडले तर आपण पळायचं का? गोट्याच्या गँगमध्ये सगळ्यांना उत्तरं द्यायला लागतात. फक्त पिंट्याचे प्रश्न काही संपत नाहीत. पण एक मात्र खरं, गोंधळ असो वा प्रश्न, गँगमध्ये पिंट्या नसल्या तर मजाच नाही. पिंट्या आमचा गोंधळातला गोंधळ. अच्छा, नमस्कार नमस्कार. चला दाखव. तुला माहितीये का गोट्या कुठे? तो गोट्या होय. गोट्या? अरे हसायचं पटकन. अरे हसायचं पटकन, पाहुण्याला. अरे त्याचा काहीतरी नवीन प्लॅन चालू असेल. अरे हसायचं. नमस्कार. हा आहे बंड्या, ज्याचं हसू थांबतच नाही. कसलंही टेन्शन असो, बंड्याच्या चेहऱ्यावर हसू असतंच. शिक्षा झाली तरी हसतो, मास्तर ओरडले तरी हसतो. आणि गोट्याची गँग काही गडबड केली तरी हसणं सोडतच नाही. बंड्याचा एकच फंडा, आयुष्य आहे, मजा केली पाहिजे. म्हणून गँगमध्ये हास्याचा हाय व्होल्टेज डोस देणारा हा आहे बंड्या. नमस्कार पाहुणे. चला तुम्हाला दाखवतो गोट्या. चला. सोडलं आता मला माझी उभी माणसं तासून किती झाला आम्ही तुला शोधतोय. बोला. काय विषय झालाय? अरे हा का, नमस्कार. आणि आता ज्याच्या भोवती ही सगळी गँग फिरते, ज्याच्या एका आयडियामुळे वर्गात खळबळ उडते, शिक्षकांच्या डोळ्यात खोड्यांमुळे खवखव आणि मित्रांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा तोच हा आहे गोट्या, वर्गाचा नायक आणि गोट्या गँगचा मेंदू. खोडकर पण दिलदार, चुकतो पण पळत नाही. आणि हो, हा जेव्हा येतो तेव्हा सीन आपोआप बनतो. आणि हीच ती गोट्याची गँग, जी लवकरच तुमचं एंटरटेनमेंट करणार आहे. म्हणूनच वेळ घालवू नका, आत्ताच श्री स्वामी एंटरटेनमेंट चॅनल सबस्क्राईब करा आणि तयार रहा धमाल, मस्ती आणि खोड्यांच्या गोंधळासाठी.